नमस्कार बांधवांनो, मी विष्णू गायकवाड, कैकाडी समाजाचा सेक्रेटरी या ठिकाणी इथे उपस्थित आहेत। नागेश गवळी गायकवाड, त्याचबरोबर युवक अध्यक्ष दीपक जाधव आणि कैकाडी समाजाचे मार्गदर्शक आणि माजी अध्यक्ष गोपाल नंदुरकर। आज ऑल इंडिया कैकाडी ग्रुप या व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल होतो आहे। तो मेसेज असा आहे की कैकाडी समाजाने एका विशिष्ट पक्षाला पाठिंबा दिला आहे। ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। याचं कारण असं, दिनांक 10 नोव्हेंबर 2024 ला कैकाडी समाजाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नागेश गवळी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग पार पडली। त्यावेळेला जवळजवळ 400 ते 500 समाज बांधव उपस्थित होते। त्या ठिकाणी असा निर्णय झाला की समाजाने कुठल्याही पक्षाला पाठिंबा द्यायचं नाही। किंबहुना आपल्याच कैकाडी समाजामध्ये उमेश ईश्वर गायकवाड हे स्वराज्य पक्ष म्हणजे छत्रपती संभाजीराजे, ज्या संभाजीराजांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे, ते शाहू महाराजांचे वंशज आहे, असं असताना सुद्धा त्याला समाजाने पाठिंबा दिलेला नाही। कारण समाज एका विशिष्ट पक्षाला पाठिंबा देऊ इच्छित नाही आणि देणार नाही, असंच सर्वांचं एकमत झालं होतं। असं असताना आज जे ऑल इंडिया ग्रुपवर जे काही चुकीचं मेसेज पडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। म्हणून समाज बांधवांना एक विनंती आहे की आपण उद्या मतदान कराच, पण आपापल्या पसंतीच्या मतानुसार करा। कैकाडी समाज कुठल्याही पक्षाला कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही आणि देणार नाही। आणि विशेषतः याच्यामध्ये बीजेपी म्हणून पाठिंबा दिले असं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे। समाजामध्ये अनेक प्रवाह असतात, समाजामध्ये अनेक कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्य करत असतात। त्यांचा सगळ्यांचा आधार समजून किंवा त्यांचा आधार व्यक्त करत समाज सर्वांना सामावून घेत कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आणि देणार नाही। आपण याची दक्षता घ्या। हे तातडीचा संदेश आपल्याला आपल्यापर्यंत पोचवा। उद्या सकाळी आपण निर्धास्तपणाने आपल्या विचारसरणीला आपल्या पसंतीचा उमेदवार आपण निवडावा, अशी कळकळीची पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। दीपक जाधव, कैकाडी समाजाचा युवक अध्यक्ष। की आज दुपारी काय मीटिंग झालेलं आहे की बाबा पूर्ण कैकाडी समाजाने पाठिंबा जाहीर केला युवक संघटनेने, पण त्यामध्ये कुठल्याही युवक संघटनेचे एकही पदाधिकारी नाहीत। युवक संघटनेचा अध्यक्ष इथं आहे, कार्याध्यक्ष इथं आहे, खजिनदार इथं आहे, संघटक अध्यक्ष इथं आहे, उपाध्यक्ष इथं आहे, सगळं पदाधिकारी आम्ही इथं आहे। आणि की आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा द्यायचं नाही। पण काही मंडळाचे पोरं, 1-4 पोरं असेल की ते समाज नसतात, की ते लोक की आम्ही युवक संघटनेचा अध्यक्ष आहे या काही चुकीचं मेसेज देऊन पाठिंबा जाहीर केले, ते सगळं चुकीचं आहे। आणि त्यातले एकही पदाधिकारी नाहीत, त्यात कुठलं सदस्य पण नाहीत त्यात।